चोपडा आगाराच्या चोपडा पुणे बसच्या ड्रायव्हरला अहिल्यानगर बायपास रस्त्यावर सकाळी 4:30 वाजता अज्ञात व्यक्तीकडून जबर मारहाण। जळगाव विभागातील चोपडा आगाराची बस क्रमांक MH14 LX 8949 ही बस पुणे जाण्यासाठी रात्री साधारणपणे 8:30 वाजता चोपडा आगारातून लालपरी ही बस रातराणी सुटते। सकाळी साधारणपणे 4:30 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांची कार बसच्या पुढे आडवी लावली असता एसटी बसच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजवला असता त्या 4 लोकांनी दारूच्या नशेत असताना बेदम मारहाण करायला सुरुवात केली। हा प्रकार अहिल्यानगर बायपासवर घडला। सकाळची वेळ असल्याने बसमधील प्रवासी गाढ झोपेत होते। काय प्रकार चालू आहे हे कुणालाच कळले नाही, परंतु त्या बसमध्ये चोपडा येथील पत्रकार मिलिंद सोनवणे यांच्या लक्षात हा प्रकार आला असता तेवढ्यात ते अज्ञात व्यक्ती तेथून पसार झाले। जेव्हा सर्व प्रकार लक्षात आला असता चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल रिसीव्ह केला नाही। जर परिवहन महामंडळाच्या बसेसवर असा जीवघेणा हल्ला दारू पिऊन अज्ञात व्यक्ती करत असतील तर उद्या प्रवाशांवरही काहीही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न बसमधील प्रवाशांनी उपस्थित केला। म्हणून सर्व प्रवासी यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात बस नेऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला व पुढे पुण्याकडे दुसऱ्या दिवशी ही बस सुखरूप संध्याकाळी पोहोचली। लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी संचालक प्रदीप चौधरी, नवापूर। नाव काय? बटू नीलकंठ पाटील। बटू नीलकंठ पाटील। काय प्रकार घडला आता? काही नाही, गाडी उभी केली त्यांनी, रस्त्यात गाडी आडवी केली मला हो आणि त्यांना हॉर्न मारला तर ते खाली उतरून डायरेक्ट मला मारहाण केली त्यांनी। कुठून कुठे येते ही गाडी? गाडी चोपड्याहून पुण्याला जाते। कोणत्या ठिकाणी प्रकार घडला? हा, नगर बायपासला। नगर बायपास। किती लोक होते ते? 4 लोक होते। मारहाण केली चोपड्याहून। नमस्कार। काल चोपड्याहून चोपडा पुणे बस जी पुण्यासाठी निघाली तर त्या बसचा जो क्रमांक होता MH14 LX 8949 तर ही गाडी ड्रायव्हरने जशी चोपड्यातून काढली तर आम्ही अहिल्यानगरपर्यंत सुखरूप आलो। पण त्याच्यानंतर अहिल्यानगरला असं झालं की एका हायवेला ब्रिजला गावाच्या बाहेर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आमची गाडी अडवली आणि ते 4 लोक होते। ते 4 लोकांनी ड्रायव्हरला अक्षरशः बाहेर काढून अमानुषपणे मारहाण केली आणि त्याच्यानंतर असं झालं की काही पॅसेंजर त्या ठिकाणी त्यांना ते आवरायला गेलेत किंवा बघायला गेलेत की नेमकं काय झालंय हा प्रकार। तर त्याच्यानंतर काही पॅसेंजर लोकांना सुद्धा त्या लोकांनी मारहाण केलेली आहे। तर इतका भयावह प्रकार हा आमच्या चोपडेकरांसोबत कालच्या दिवशी घडला।